ठाणे शहरात तलावांचे नव्हे तर कचऱ्याचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे। काही वर्षापूर्वी ठाणे महानगरपालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला। मात्र शहरातील रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग लागले असताना उपमुख्यमंत्र्यांना स्वतःच्या मतदारसंघातील कचऱ्याचा प्रश्न सोडवता आला नाही। हे दुर्दैव असल्याची खोचक टीका ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती केली आहे। ठाण्याचा कचरा प्रश्न प्रकरणी ठाकरे गटाने महापालिका आयुक्त सौरव राव यांची भेट घेत प्रशासनाला धारेवर धरले। ठाणेकरांना गेल्या 3 वर्षापासून अनेक प्रश्न भेडसावत आहेत। पाण्याची बोंबाबोंब आहे, रेंटल इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे प्रश्न आहेत, डम्पिंग ग्राउंड नाही, कामे न करता बिलं काढली जात आहेत, बेकायदा बांधकामे उभी राहून प्रशासनाने अधिकारी कुचकामी ठरत असल्याची टीका विचारे यांनी केली आहे। पालिका आयुक्त सौरव राव यांनी त्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। ह्या गेली 15 ते 20 वर्ष आम्ही हे गाजर बघतोय, परंतु सर्व ठाणेकरांच्या पैशाचा त्या ठिकाणी चुराडा, लाखो करोडो रुपयाचा चुराडा झालेला आहे, परंतु निष्पन्न काही झाले नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये आज ठाणे महापालिकेला 85 एकरचा भूखंड या ठिकाणी आपल्या महापालिकेच्या हद्दीच्या शेजारी म्हणजे शहापूरच्या मेन रस्त्यावरती या ठिकाणी 85 एकरचा भूखंड या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मिळालेला आहे। आणि त्या ठिकाणी आपण वापर न करता वेगवेगळ्या ठिकाणी कचरा तिथे टाकला जातोय, भर वस्तीमध्ये टाकला जातोय। आणि अशा परिस्थितीमध्ये या ठाणे शहराची जी अवस्था झालेली आहे, कुणी जागा देता का हो अशी परिस्थिती आलेली आहे।